दोन दशकांनंतर मराठीच्या मुद्द्यावर एकत्र आलेल्या ठाकरे बंधूंमधील जवळीक आता घट्ट होत चालली आहे। मात्र दोन्ही भावांनी अद्यापपर्यंत तरी राजकीय युतीची कोणतीही घोषणा केली नाहीये। दसरा मेळावा हा उद्धव ठाकरेंसाठी महत्त्वाचा असतो आणि यंदाच्या मेळाव्यात राज ठाकरे देखील मंचकावर दिसण्याची शक्यता आहे। त्यामुळे दसरा मेळाव्याच्या निमित्ताने ठाकरे बंधूंच्या राजकीय युतीची अधिकृत घोषणा होणार का पाहूयात। दसरा मेळाव्याच्या निमित्ताने पुन्हा ठाकरे बंधू एकत्र। उद्धव ठाकरेंचं राज ठाकरेंना निमंत्रण। दसरा मेळाव्याचा मुहूर्त साधत युती होणार। गेल्या 2 महिन्यांपूर्वी राज्याच्या राजकारणात एक मोठी घडामोड घडली। ठाकरे बंधूंमधील वितुष्ट संपलं आणि ठाकरे कुटुंब म्हणून एकत्र आले। मात्र त्यांनी राजकीय दृष्ट्या एकत्र येण्यासंदर्भात अद्यापपर्यंत कोणतीही अधिकृत राजकीय भूमिका जाहीर केलेली नाहीये। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे मराठीच्या मुद्द्यावर एकत्र आले। या दोन्ही ठाकरे बंधूंचं मनोमिलन झाल्यानं दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये एक वेगळाच उत्साह संचारलेला होता। गणपतीतल्या भेटीनंतर आता पुन्हा उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यात राज ठाकरेंची एंट्री होणार अशी चर्चा सुरू झालेली आहे। दसरा मेळावा हा शिवसेनेचा असतो। माझ्या माहितीप्रमाणे राज ठाकरे यांचा एक वेगळा मेळावा गुढीपाडव्याला होतो अशी माझी आतापर्यंतची माहिती आहे। 2 स्वतंत्र पक्ष आहेत। विचारसरणी जरी मराठी माणसासंदर्भात एक असली तरी 2 स्वतंत्र पक्ष आहेत। दरम्यान ठाकरे बंधूंच्या भेटीचा आतापर्यंतचा सिलसिला आपण पाहूया। दिनांक 5 जुलै 2025 ला बरळीडोम येथे ठाकरे बंधू एकत्र आले। विजय मेळाव्याच्या निमित्ताने 2 दशकांनंतर ठाकरे बंधू एकत्र एका व्यासपीठावर दिसले। दिनांक 27 जुलै 2025 ला मातोश्रीवर उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसाच्या निमित्ताने राज ठाकरे यांनी शुभेच्छा दिल्या। दिनांक 27 ऑगस्ट 2025 शिवतीर्थ निवासस्थानी गणेशोत्सवाच्या निमित्ताने उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या निवासस्थानी गणपती बाप्पांचं दर्शन घेण्यासाठी पोहोचले। दिनांक 2 ऑक्टोबर 2025 ला शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्याच्या निमित्ताने ठाकरे बंधू आता एकाच व्यासपीठावर दिसण्याची शक्यता आहे। येणाऱ्या महापालिका निवडणुका लक्षात घेता ठाकरे बंधू काही राजकीय गणितं मांडण्याच्या तयारीत आहे। पालिका निवडणुकीत महायुतीला शह देण्यासाठी ठाकरे रणनीती आखणार का आणि ठाकरे जर एकत्र आले तर त्याचा महायुतीवर परिणाम होणार का याचीच चर्चा राजकीय वर्तुळात आतापासूनच सुरू झाली आहे। दरम्यान ठाकरे बंधूंच्या या संभाव्य युतीवर राष्ट्रवादीचे प्रवक्ते आनंद परांजपे यांनी नेमकं काय म्हटलंय तेही पाहूया। महाराष्ट्राच्या जनतेने झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महायुतीला राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेब, उपमुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब या तिन्ही नेत्यांच्यावर विश्वास ठेवून महायुतीला अभूतपूर्व असं यश दिलंय आणि त्यामुळे महाराष्ट्राची जनता ही महायुतीच्याच बरोबर आहे। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या दोन्ही बंधूंचं मनोमिलन झालं। मात्र निवडणुकीत अजून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि मनसे एकत्र येणार का याचं उत्तर गुलदस्त्यात आहे। उद्धव आणि राज ठाकरे यांचं एकमेकांना भेटणं पाहता एकत्र निवडणुका लढण्याची फक्त औपचारिक घोषणाच बाकी आहे असंच दिसतंय। ही घोषणा शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात होण्याची दाट शक्यता आहे। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।